हॅलो, गुड मॉर्निंग. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता चालले नाश्त्याची तयारी. नाश्त्यासाठी बनवते मी उपमा बनवते. शनिवार, रविवार संचितला 2 दिवस सुट्ट्या असतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कसं जरा निवांतच असतो नाश्ता वगैरे आणि त्यामुळे आता म्हटलं चला उपमा बनवावा. खूप दिवस झालं उपमा बनवलाच नव्हता. संचितला आवडत नाही जास्त, त्यामुळे मी जास्त करून बनवत नसते. कधी तर बनवत असते. त्यामुळे आता खूप दिवसानंतर आज आलाय त्याचा योग उपमा बनवायचा. आवडत नाही म्हणून मी बनवायचंच बंद करत नाही. खायला पाहिजे, लहान मुलांनी कसं सगळं खायला पाहिजे. आणि मी काय करत असते, जरी त्याला आवडत नसलं तरी पण मी बनवत असते. थोडं का असेना चारत असते त्याला. स्वतःच्या हाताने खाल्लं तर खातो, नाही तर मी चारत असते. आता कांदा कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेते आणि आता जवळपास एक सकाळच्या 8:30 पावणे 9 होत आलेत. लेट झाला थोडासा. सुट्टीचं कसं थोडं निवांतच असतं. निवांत उठणे, निवांत नाश्ता करणे, दुपारचं जेवण पण लेट. तसं स्कूलला जायचं म्हणलं की कसं कामं पटकन आवरून सगळं वेळेमध्येच करावं लागतं. तसं सुट्टीच्या दिवशी सगळं निवांत असतं. संजेची अंघोळ पण सगळी लेट असते. आता कांदा, टोमॅटो कट करून घेतलं. मिरच्या तर मोजून 2च घेतलेत आणि त्याचे 3 ते 4च तुकडे करायचे. होतं काय, मिरची तर जास्त बारीक कट केली का मग तिखटपणा सगळीकडे पसरतोय आणि संचित एकदम नाटकी आहे. थोडं जरी तिखट लागलं तर लगी मला म्हणतो, "खूप तिखट लागलंय, मी नाही खात." त्यामुळे मी जास्त मिरची असं बारीक कट करत नाही. आता कढई गरम करायला ठेवते आणि सगळ्यात पहिला रवा भाजून घ्यायचा. रवा इथं लहान रवा आहे. लहान रवा पण आणि मोठा रवा 2 प्रकारचे रवे असतात. पण हा लहान रवा आहे. त्यामुळं लहान रवा कसं भाजायला जास्त वेळ लागत नाही. पटकन भाजतो. जाड रवा थोडा वेळ लागतो भाजायला. पण जाड रव्याचा उपमा छान लागतो. उपमा पण छान लागतो आणि शिरा पण छान लागतो. पण आता जाड रवा मी घेताना काय बघून घेतलाच नाही. घरी आणल्यानंतर बघितल्यावर माहिती झालं, की हा तर लहान रवा आहे आणि पटकन करपतो पण लहान रवा. तर रवा भाजून घेतला, तेल गरम केलं, जिरे, मोहरी टाकली, कांदा टाकायचा. कांदा पण छान लालसर भाजून घ्यायचा. आता ओली मटरचा सीझन चालू आहे. ओली मटर टाकली तरी पण छान लागतं. शेंगदाणे टाकले तरी पण छान लागतं. शेंगदाणे नाही टाकले मी. कांदा छान भाजत आला की मिरची टाकली, लगेच टोमॅटो टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता खरं तर मी पांढराच उपमा बनवत असते, पण संचित आला आणि म्हणला पिवळा बनव, हळद पण टाक. त्यामुळे मी हळद टाकली आणि थोडीसं तुम्ही उडीद डाळ पण टाकू शकता. उडीद डाळ टाकल्यावर खूप छान लागतो उपमा, पण मी टाकत नाही उडदाची डाळ. जास्त मला आवडत नाही. म्हणजे टाकलेली आवडत नाही म्हणण्यापेक्षा उडीद डाळीचा उपमा मला एवढा छान जमत नाही. आमच्या म्हणजे आई आहेत ना माझ्या सासू, त्या उडदाची डाळ टाकून उपमा बनवतात. एकदम भारी लागतो आणि त्यांची डाळ मुळात शिजते पण त्याच्यात. तशी मी उडीद डाळ टाकली का थोडंसं वेगळंच लागते, असं थोडंसं कच्ची असल्यासारखीच वाटते. त्यामुळे मी टाकत नाही. तुम्हाला जर उडीद डाळ म्हणजे बरेच जण करतात उडदाची डाळ टाकून उपमा आणि छान पण लागतो. तर आता मी काय केलं, छान ते सगळं भाजून घेतलं की हळद टाकली. हळद पण छान मिक्स करून घेतली. पाणी टाकलं. पाण्याला उकळी येऊ दिली. कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि छान उकळी आल्यानंतर मग आहे तर जे भाजून घेतलेला रवा आहे तो टाकायचा. मिक्स करून घ्यायचा. पाण्याला उकळी आली की रव्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत. नाहीतर थंड पाण्यात डायरेक्ट रवा टाकला की मग गाठी होतात आणि मग ते शिजत पण नाही व्यवस्थित. त्यामुळं आता गॅस कमी करायचा आणि झाकण लावून एक 5 मिनिटं ठेवायचं. छान कमी गॅसवर उपमा आहे तर छान वाफलून निघतो आणि छान फुगतो पण आणि मोकळा पण होतो. जास्त चिकट वगैरे पण होत नाही. आता हे काही पातळ उपमा असल्यामुळं, रवा असल्यामुळं कसं शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. पटकन शिजून होतो. त्यामुळे एक झाकण लावून एक 5 मिनिटं किंवा एक 2-3 मिनिटं ठेवलं तरी चालतंय आणि मी झाकण लावून एक जास्त पण नव्हतं, एक 2-3 मिनिटंच ठेवलं आणि बघू शकता तुम्ही उपमा छान असा तयार झाला आहे आणि गॅस बंद केला होता मी. झाकण लावलं की गॅस लगेच बंद केला होता. कारण असतानाच रवा खूप असा एकदम बारीक होता आणि त्यामुळं मला माहिती होतं एक झाकण लावून ठेवलं की स्टीम छान व्यवस्थित बसते आणि रवा छान असा वाफलून निघतोय. आता घरी सुट्टी असली की काय निवांत असतं. त्यामुळे मस्त असं वाटीमध्ये काढला, वाटीचा आकार दिला आणि कसं जरासं ताट वगैरे नाश्त्याची प्लेट छान अशी सजवून तयार केली का खायला जरा छान वाटतं. हॉटेलमध्ये गेल्याचं फील पण होतं. त्यामुळं आपलं निवांत असलं की निवांत आपलं काही ना काही करत असते. मी वाटीचा आकार तयार केला आणि संचितला म्हणलं, "तुझ्या स्वतःच्या हाताने का?" मी किती छान प्लेट तयार करून आणले. मग संचित बसला होता खात. आता सकाळचं म्हणल्यावर चहा तर असतोच. चहामध्ये आता कोरा चहा ठेवते मी. कोरा चहा करत असते अधूनमधून. सकाळचा पण पीत असते कधी तर. कोरा चहा पिल्याला चांगला असतो. त्याच्यामध्ये आपण तुळशीचे पानं किंवा लवंग वगैरे टाकून पण प्यायची आणि मी थोडंसं इलायची टाकत असते आणि अद्रक पण टाकत असते आणि मस्त असा सिंपल आपला कोरा चहा झाला. थोडीशी चहापत्ती टाकायची. चहा पावडर जास्त नाही टाकायची. जास्त टाकली की मग चहा कडू लागतो. त्यामुळे उगाच थोडीशीच टाकायची आणि साखर जरा जास्त टाकायची. कोरा चहा कसं गोड चांगला लागतो आणि मस्त असा आपला कोरा चहा तयार झाला आहे. चला तर या चहा प्यायला. मी नाश्ता केला नाही. नाश्त्याचं कसं मला
सकाळचा नाश्ता नाही करत. संचितच्या स्कूलमुळं कसं झालं आहे, सकाळची कामं पटकन आवरून निघायचं असतं, त्यामुळं नाश्ता म्हणजे असं न करायची सवय लागल्यासारखीच झाली आहे. मला भूकच लागत नाही. त्यामुळे दुपारी डायरेक्ट जेवण करायचं आणि इथं बाबांचा झाला नाश्ता करून आणि इथं संचित करतोय नाश्ता. तर मला कालच कमेंट आली होती की म्हणजे आजोबा दिसतेत ते कोण आहेत, म्हणजे माझे सासरे आहेत का? तर मी म्हणलं होतं आजोबा आहेत. तर म्हणजे काय मस्करी करते का असं म्हणत होते. आणि आजोबा तुमच्याजवळ कसं? तर मस्करी नाही करत, खरंच माझे आजोबा आहेत, माझ्या मम्मीचे वडील आहेत आणि आहेत माझे मिस्टर आहेत तर जरा बाहेर गेलेत, त्यामुळं आलेत आमच्याजवळ आता सोबतीला तेवढेच म्हणून. आणि त्यामुळं आता आहेत ते, आले की मग जातील माघारी रिटर्न. चला तर आता नाश्ता झाला, भांडी घासून घे लागले आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं असेल तुम्हाला. नाहीतर मस्करी कशाला करत नाही मी. सांगायचं जे आहे ते खरं सांगण्यात काय आहे, चेष्टा करण्यासारखं तसं पण काय नाहीच. त्यामुळं चला आता तुम्हाला माहिती झालंच असेल. बरेच जण बरेच प्रश्न विचारतात, प्रत्येकाला कमेंटला उत्तर द्यायला म्हणजे असं टाईम असतोच असं नाही. आणि प्रत्येकाचे प्रश्न कसे जरा कॉमनच असतात. त्यामुळे बघू आता एकदा मी काय प्रश्न असतील त्याचे शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओचा एक व्हिडिओ तयार करेनच. आणि तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. त्यामुळे सगळं एकत्रच आपलं सांगेन मी तुम्हाला. मी आता झालं नाश्ता करून झाला, संचितना बाबांनी दोघांनी केला, मी चहा पिऊन घेतला आणि आता जे काही भांडी होती ती भांडी घासून घेतली. आता उपमा चहा वगैरे म्हणले की काही कट्टा जास्त घाण होत नाही, त्यामुळे गॅस पण काही घाण झाला नव्हता आणि कट्टा पण काही नव्हता खराब झाला. त्यामुळे पटकन आपली भांडी वगैरे घासून घेतली आणि झालं. सकाळचं आपलं एवढंच हे केलं होतं. आता दुपारी नंतर बघू काहीतरी असेल तसं. त्यामुळे आजचा व्हिडिओ आहे तर फक्त नाश्त्याचाच म्हणू शकतो आपण आहे. आता इथून पुढे आता मशीन वगैरे लावायचे आहे, नंतर बाकीचे काय काय आहेत कामं. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि उपमा कसा वाटला ते सांगा. उपमा खरंच छान होतो, शेंगदाणे वगैरे पण तुम्ही टाकू शकता किंवा वल्ली मटर पण टाकू शकता. आणि असं असतं रोज सकाळचं रुटीन. सुट्टी असले की निवांत असते एकदम, सुट्टी नसले की मग काय स्कूल वगैरे असले की एवढं निवांत कुठलं, पटपट 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 करायची असतात कामं आणि जे काय आहे ते करून पहिलं स्कूलला संचितला सोडायला जावं लागतं. तर माझंच काय, बाकीच्या सगळ्यांचंच असंच असतं. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.